रात्रीपासून पडणाऱ्या पावसानं शहापूरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं होतं। शहापूरमधील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं। त्यातमध्येच शहापूरच्या भारंगी नदीजवळचं गुजरात बाग, गुजरात नगर आणि त्याचबरोबर जे आहे ताडोबा परिसर, चिंतामण नगर या ठिकाणी पाणी साचलेलं होतं। काही वाहनंही वाहून गेली होती यामध्ये आणि अक्षरशः सोसायटीच्या आवारामध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं। आपण जर बघितलं तर ही जी सोसायटी आहे ही कलेश्वर सोसायटी आहे आणि ह्या कलेश्वर सोसायटीच्या बाहेर जर बघितलं तर गाद्या, कपडे वगैरे पूर्णपणे हे पाण्यामध्ये भरलेलं होतं, पाण्यामध्ये वाहून गेलं होतं। खूप मोठं नुकसान ह्या ठिकाणी झालेलं आहे। जे कमरे इतकं पाणी या ठिकाणी होतं। आपण एका रूममध्ये जाऊया, बघूया तिथली स्थिती काय आहे। पूर्ण चिखलाचं साम्राज्य येथे सोसायटीमध्ये आपल्याला दिसत आहे। काही तेथील सभासदांचे तळमजल्यावर राहणारे सभासद आहेत, त्यांची अक्षरशः भांडी वगैरे आपण जर बघितलं पूर्ण चिखलाने माखलेली आहेत, या ठिकाणी आणून ठेवलं होतं। आपण ह्या रूममध्ये जाऊया। अलका सुभाष काळे यांचं हे रूम आहे। आपण जर अवस्था बघितलीत तर अक्षरशः ह्या येथे इथपर्यंत पाणी होतं, इथपर्यंत पाणी आलेलं, म्हणजे अवस्था काय असेल तर बघू शकता आपण। फ्रीज जे आहे, फ्रीज पूर्णपणे हे झालेलं होतं। किचनची अवस्था बघा, किचनचं पूर्णपणे सामान खराब झालेलं आहे। जेवणाचं सामान होतं, अन्नधान्य होतं, ते पूर्णपणे खराब झालेलं आहे। ते आज हा फ्रीज उलटलेला होता आणि गॅस सिलेंडर सगळे खाली पडले, पूर्णपणे गॅस सिलेंडर वगैरे ते होते पूर्णपणे खाली पडलेले होते। पूर्णपणे ही बेडरूमची अवस्था, गादी वगैरे पूर्णपणे भिजलेली आहे, कपडे भिजलेले आहेत, डॉक्युमेंट काही आहेत त्या डॉक्युमेंट ही पूर्णपणे भिजलेले आहेत। त्यांच्या ज्या मुली आहेत, दोन्ही डॉक्टर आहेत आणि त्यांची महत्त्वाची अशी डॉक्युमेंट जे आहेत हे पाण्यात भिजलेली आहेत। आपण आणि अक्षरशः जो देवारा बघितला तर देवाऱ्यामध्येही पूर्ण पाणी, देवारा हा पूर्णपणे पाण्यामध्ये तरंगत होता। येथे चांदीच्या मूर्ती होत्या, त्या अजून सापडत नाहीयेत त्यांना। या भीषण दाहकतेचं आपण जे बोलत आहोत ते त्यांच्या तोंडातून ऐकूया। मॅडम, काय सांगाल, कधी पाणी साचलं आणि कशी ही दाहकता होती? पाणी ते 5ला आलं पाणी, ते तर आम्हाला कळालं पाणी आलं म्हणून। पण आता आम्ही वयस्कर असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत, आता आवरणार तरी कुठे ना। फक्त त्याच्यामध्ये मोबाईल घेतला मी आणि ते सगळे बोलले तुम्ही बाहेर या म्हणून। मी सगळं ते सामान टाकलं आणि बाहेर गेले निघून। मग त्याच्यामध्ये डॉक्युमेंट होते ते मी उचलले नाही। माझ्या साड्या, 10,000ची साडी, माझी पैठणी ती पूर्ण खराब झाली। 2 पैठण्या खराब झाल्या, चांदीचे देव वाहून गेले, नंतर सगळं धान्याचं सगळं त्याच्याचं असं ओलं झालं आणि गाद्या खराब झाल्या पूर्ण। म्हणजे आणि सगळे भांडी तर सगळी जितके ट्रॉल्या होत्या ना, ते पूर्ण ट्रॉल्यामध्ये पाणी जाऊन ती पूर्ण अशी थपपली। देवारातली काय अवस्था झाली? देवाऱ्यामध्ये ते आमचे कुलदैवत होते, लक्ष्मीच्या मूर्त्या होत्या, नंतर मग धन्वंतरी देवीची मूर्ती होती आणि बाकीचे चांदीचे 2-3 असे सामान होते घरामध्ये, तिच्यामध्ये देवाऱ्यामध्ये होते, ते पूर्ण वाहून गेले। ते उलटा पडला ना पूर्ण। मिळाले का देव? आता ते शोधेल, भेटेल, ते जाणार नाही, भेटेल ते। डॉक्युमेंटचं काय नुकसान झालं? तुमच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत। हा, तर माझं काय झालं, माझे रिटायरमेंटचे जे कागदपत्र होते ना ते मी खाली ठेवले। ते म्हटलं की पाऊस एवढा का वाटत नाही, पाऊस आल्यानंतर म्हणजे वाटलं असं तर मी ते वाटायच्या अगोदर माझं ते हे लक्षात राहिलं ना, मी सरळ बाहेर निघून गेले। तर पूर्ण हे बघा वरती ठेवले, ते बघा डॉक्युमेंट, ते बघा वरती ठेवले, हे इथं समोर ठेवलंय, सगळं सामान वरती ठेवला। आता मी बघितलं पण नाही, काय ते काय बघणार ना। आता ते लोक मदतीला आले, एवढा चिखल आहे, पहिलं मी एवढं आपली स्वतःच तरी जबाबदारी घेऊ ना। आपण आजारी नाही पडलं म्हणजे ठीक आहे, बाकीचं आपण करू शकतो काय पण। म्हणजे स्वतःची मी काळजी घेतली, बाबा ते राहू दे, जे असेल ते पण बघू, बाकीचं नंतर मग शोधू। या गुजराती बाग परिसरामध्ये अनेक सोसायट्या आहेत आणि त्याही पाण्याखाली गेलेल्या भीषण अशी अवस्था होती। काही जे आहेत रिक्षा, वाहनं आहेत ती बुडालेली होती, ती काही वाहनं जे आहेत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र अजूनही वाहनं ही नदीपात्रात अडकून आहेत। इथे स्थानिक आहेत, काय सांगाल सर की कशी अवस्था होती सकाळची, किती वाहनं वाहून गेली? अशी झाली का अचानक सगळा पाण्याचा जो लोड आहे तो एकदम अचानक आला आणि काही म्हणजे कळण्याच्या आतच सगळे, कारण की सकाळची जी झोप असते सगळे झोपलेले होते अवस्थेत, त्या झोपलेल्या अवस्थेत कोणाला काही करताच आलं नाही, धावपळ म्हणजे अशी। आणि जेवढ्या गाड्या होत्या, माझी पण स्कूल व्हॅन आहे,
मी स्कूल व्हॅन चालवतो, माझी अक्षरशः व्हॅन पूर्ण पाण्यात बुडाली होती, मला दिसली सुद्धा नाही ती, म्हणजे दिसत सुद्धा नव्हती, एवढा पाणी होतं तिच्यावरती. साधारण 4:15 वाजता मी तिथं खाली उतरलेलो गाडी बघायला. मला जसंच कळालं त्या पद्धतीने का बाबा बघावं पाण्याची काय म्हणजे अवस्था आहे. तर गाड्या अक्षरशः पाण्यावर तरंगत होत्या. काही गाड्या तर 15-20 फोर व्हीलर नदीपात्रात वाहून गेल्या. काही बाईक गेल्या आहेत, 15-20 बाईकसुद्धा नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या आहेत. आणि याकडं प्रशासनाचा म्हणजे खूप मोठा दुर्लक्ष आहे. प्रशासन आता याच्यावर काय कारवाई करतो ते मेन आहे. लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे का अक्षरशः अन्नधान्य वगैरे लोकांचे जे आहेत त्यांचे खायचे प्यायचे सगळे वांदे झालेले आहेत. अख्खा अन्न वगैरे सगळा म्हणजे नाश झालेला आहे. अन्न त्यांना खायला नाही, उभं राहायला त्यांना जागा नाही. एवढी अक्षरशः आत्ता तरी त्यांनी साफसफाई करून जरा हे, नाही तर अक्षरशः गाळ इथं साचलेला होता सगळा. त्यांचे अंथरुणं वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. ॲक्च्युली गव्हर्नमेंटने याकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने. याच्या आधी पण अशी दुर्घटना झालेली तरी नदीपात्रामध्ये यांनी अतिक्रमण केलेले आहेत. नदीपात्राची जी जागा होती ती गार्डनमध्ये गणेश घाट एक उपलब्ध असताना दुसरा गणेश घाटासाठी पण नदीपात्राची जागा त्यांनी अडवलेली आहे. वरतून रस्त्यासाठी काही कारण नसताना रस्त्यासाठी सुद्धा त्यांनी जागा अडवून मोठी भिंत मारलेली आहे नदीपात्राजवळ. जवळजवळ 10-15 फूट नदीच्या आतमध्ये ती भिंत उभी केलेली आहे. त्यामुळे तो पाण्याचा जो प्रवाह आहे तो एवढा नव्हता येत, थोडाफार यायचा, पण तो पाणी बाकी पाण्याला जागा भेटल्यामुळे जिथं तिथं तो पाणी पसरत असायचा. आता त्याला चान्सच भेटला नाही, त्यामुळे सगळा पाणी एका साईडला फेकल्या गेला आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांची खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली त्यांची आणि खूप जीवित हानी होता वाचले. याच्याकडे प्रशासनाने व्यवस्थित लक्ष घालावं एवढीच आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच येथील नागरिकांची ह्याच मागण्या आहे की प्रशासनाने आता व्यवस्थित लक्ष घालावं, कारण की भारंगी नदीपात्राजवळचे हे गावं आहेत आणि या गावामध्ये अक्षरशः नदीपात्राकडे काही जणांनी भराव केल्यामुळे, अतिक्रमण केल्यामुळे हा जी नदीने आज रौद्र रूप घेतलं आणि शहापूरवासियांना पूर्णपणे त्यांची तिरपीट उरवली आहे. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, आसनगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.